कसे आहात विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांनो? आशा आहे की तुम्ही खूप छान असाल. चला तर मग आज काहीतरी वेगळे शिकूया. आज आपण 11वीच्या मानसशास्त्रातील पाठ 4 मानवी विकास शिकणार आहोत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण मानवी जीवनाच्या एका संपूर्ण प्रवासावर नजर टाकणार आहोत. अगदी जन्मापासून ते आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत. विकासाची सुरुवात कशी होते, बालपणीचं जग कसं असतं, मग तारुण्यातली ओळख शोधण्याची धडपड, त्यानंतर येणारी प्रौढत्वाची जबाबदारी आणि शेवटी आयुष्याचा उत्तरार्ध. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. हो, पण हा प्रवास सुरू करण्याआधी काही मूळ संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, नाही का? जसं की विकास म्हणजे नेमकं काय आणि तो वाढ आणि परिपक्वता या शब्दांपेक्षा कसा वेगळा आहे. चला, आधी हाच फरक स्पष्ट करून घेऊया. तर विकास म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर विकास म्हणजे फक्त मोठं होणं नाही. ही एक अशी प्रक्रिया आहे जी आयुष्यभर चालते. आपल्यात जे काही बदल होतात, मग ते अनुभवातून असोत किंवा नैसर्गिक परिपक्वतेमुळे, त्या सगळ्या बदलांच्या मालिकेलाच विकास म्हणतात. अच्छा, तर या केबलमध्ये बघा, किती सोप्या पद्धतीने फरक सांगितला आहे. वाढ ही आपण मोजू शकतो, जसं की उंची, वजन, म्हणजे ती संख्यात्मक आहे. या उलट विकास हा गुणात्मक असतो, म्हणजे आपल्या वागण्यात, विचारात होणारे बदल. आणि परिपक्वता, ती तर पूर्णपणे आपल्या जनुकीय आराखड्यावर अवलंबून असते. जसं की बाळ साधारणपणे वर्षाचं झालं की चालायला लागतं. म्हणजे थोडक्यात वाढ हा विकासाचाच एक भाग आहे. चला, तर मग आपल्या आयुष्याच्या प्रवासातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा बघूया. तो म्हणजे आपलं बालपण. याच काळात आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया रचला जातो. आपण जन्मापासून ते साधारण 11-12 वर्षांपर्यंतचा काळ कसा असतो ते पाहणार आहोत. तुम्हाला माहितीये, आपला विकास जन्मानंतर नाही तर जन्माच्या खूप आधीच आईच्या पोटात असल्यापासूनच सुरू होतो. याचे 3 मुख्य टप्पे आहेत. अंडावस्था, जिथे फक्त पेशींचं विभाजन होतं. मग येथे भ्रूणावस्था, जिथे अवयव बनायला सुरुवात होते. आणि शेवटी गर्भावस्था, जिथे बाळाची पूर्ण वाढ होते. हा काळ खरंच खूप नाजूक आणि महत्त्वाचा असतो. आणि जन्मानंतर तर विकासाचा स्पीड इतका जबरदस्त असतो ना. पहिले 15 दिवस म्हणजे अर्भकावस्था, ज्यात बाळ बाहेरच्या जगाशी जुळवून घ्यायला शिकतं. आणि त्यानंतरची 2 वर्ष म्हणजे शैशवावस्था. या काळात बाळाचा शारीरिक आणि कारक विकास खूप झपाट्याने होतो. आणि हा वेग बघा, खरंच किती कमाल आहे ना. फक्त 1 वर्षात एक लहानसं बाळ काय काय करायला लागतं. विचार करा, 2 महिन्यांचं बाळ मान वळवतं. 6 महिन्यात आधाराने बसायला लागतं. 9 महिन्यात काहीतरी धरून चालायचा प्रयत्न करतं आणि बघता बघता वर्षाचं होईपर्यंत तर आधाराशिवाय चालायलाही लागतं. अद्भुत आहे हे सगळं. आता येतो एक सगळ्यात मजेशीर टप्पा, 2 ते 6 वर्षांचा काळ, म्हणजेच पूर्व बाल्यावस्था. ह्या वयाला ना खूप सारी नावं आहेत. म्हणजे बघा, पालक याला खेळण्याचं वय म्हणतात, शिक्षक म्हणतात शाळापूर्व वय, पण मानसशास्त्रज्ञ याला टोळीपूर्व वय म्हणतात, कारण मुलं अजून गटात खेळायला शिकलेली नसतात. आणि सगळ्यात धारी नाव म्हणजे प्रश्नांचं वय, कारण ह्या वयातल्या मुलांच्या का आणि कसं या प्रश्नांना काही शेवटच नसतो. बरं, आता मुलं थोडी मोठी झालीयत. आता येतो उत्तर बाल्यावस्थेचा काळ, जो साधारण 6 ते 11 वर्षांचा असतो. या वयातला सगळ्यात मोठा बदल म्हणजे आता मुलं एकटी नाही खेळत, त्यांना मित्रमैत्रिणींसोबत खेळायला आवडतं. मुलं-मुली आपापल्या टोळ्या म्हणजे गँग्स बनवतात. आणि म्हणूनच या वयाला टोळीवय असंही म्हणतात. बालपण संपलं की आयुष्यात एक वादळ येतं आणि त्याचं नाव आहे कुमारावस्था. हा काळ बदलांचा आहे. शारीरिक, मानसिक, सामाजिक खूप सारे बदल. पण या सगळ्या बदलांच्या मागे एकच मोठा प्रश्न असतो, मी कोण आहे? आणि याच ओळखीचा शोध म्हणजे कुमारावस्था. आणि याच वयातला हा सगळ्यात मोठा प्रश्न, की माझी ओळख काय आहे? मला काय आवडतं, काय नाही आवडत, माझी मतं काय आहेत, माझी ध्येय काय आहेत? याच प्रश्नांची उत्तरं शोधणं हेच या वयातलं सगळ्यात मोठं काम असतं, सगळ्यात मोठं आव्हान. ह्या ओळखीच्या शोधाबद्दल मानसशास्त्रज्ञ जेम्स मर्सी यांनी 4 अवस्था सांगितल्या आहेत. पहिली म्हणजे ओळख विमोचन रोध, जिथे मुलं स्वतः विचार न करता दुसऱ्यांचे निर्णय स्वीकारतात. दुसरी ओळख विकिरण, म्हणजे पूर्ण गोंधळलेली अवस्था. तिसरी आहे अधिस्थगन, म्हणजे वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करणं पण निर्णय न घेणं. आणि चौथी, सगळ्यात चांगली अवस्था म्हणजे ओळख संपादन, जिथे व्यक्ती स्वतः विचार करून आपला मार्ग निवडते. या वयात बघा, घरातल्यांपेक्षा,
मित्रमैत्रिणी जास्त जवळचे वाटायला लागतात. त्यांच्या ग्रुपमध्ये आपण असणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. पण हो, याच काळात आव्हानंसुद्धा वाढतात. अभ्यासाचा ताण असतो, भविष्याची चिंता असते आणि आजच्या जगात तर इंटरनेट आणि सोशल मीडियाचं व्यसनही आहेच. या सगळ्यांमधूनच स्वतःची ओळख तयार होत जाते. बरं, मग एकदा का मी कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर थोडंफार मिळालं की आयुष्याचा सगळ्यात मोठा आणि जबाबदारीचा टप्पा सुरू होतो. तो म्हणजे प्रौढत्व. हा काळ असतो करिअर सेट करण्याचा, आपलं कुटुंब सुरू करण्याचा आणि आयुष्यात एक प्रकारचं स्थैर्य मिळवण्याचा. आता या प्रौढत्वाचे सुद्धा 2 भाग आहेत. पहिला आहे पूर्वतारुण्यावस्था, म्हणजे साधारण 21 ते 40. हा काळ एकदम जोशाचा असतो. करिअर, लग्न, मुलं, आयुष्याला आकार देण्याचा हा काळ असतो. त्यानंतर येथे उत्तर तारुण्यावस्था, म्हणजे 40 ते 60. आता जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात आणि हळूहळू शारीरिक बदलांचीही जाणीव व्हायला लागते. आणि मग सुरू होतो आयुष्याचा उत्तरार्ध, म्हणजे वृद्धावस्था. हा अनुभवांनी भरलेला पण तितकाच आव्हानात्मक काळ असतो. ह्या काळात अनेक नवीन बदलांना सामोरं जावं लागतं आणि त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं. या वयात अनेक बदल होतात. साहजिकच आहे. शारीरिक ताकद कमी होते, आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात, नोकरीतून निवृत्ती होते, म्हणजे आयुष्यातली एक मोठी भूमिकाच बदलते. कधीकधी जोडीदाराच्या मृत्यूमुळे एकटेपणा येऊ शकतो. या सगळ्या बदलांना स्वीकारणं हेच या वयातलं मोठं आव्हान असतं. हे चित्र बघा. आपल्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास या एका क्षेत्रात दिसतोय. जन्म, बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि मग वृद्धापकाळ. हे चित्र आपल्याला एकच गोष्ट सांगतं. विकास ही कधीही न थांबणारी, अखंड चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक टप्प्याचं स्वतःचं महत्त्व आहे. चला, जाता जाता एक विचार करूया. आपण सध्या या प्रवासात कुठे आहोत आणि आपल्या पुढच्या टप्प्यासाठी, तिथल्या आव्हानांसाठी आणि जबाबदाऱ्यांसाठी आपलं मन खरंच तयार आहे का? यावर नक्की विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.